हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे द बिगिनिंग विथ. मित्रांनो, मागच्या 2 सेशन पासून मला प्रचंड भारी मोठा रिस्पॉन्स मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून. त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आपण मागच्या सेशनमध्ये ऐकलात होतात, आपण बघितलं होतं की नाऊन काय असतं. आज आपण पुढे वाढूया आणि तुम्हाला प्रोनाऊन काय असतं हे मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी, जर तुम्हाला पटत असेल तर करू शकता आणि लाईक्स करू शकता. तुमच्या कमेंट्सची मी नेहमी वाट बघत असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांचे कमेंट्स येत आहेत, हे अत्यंत आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा सेशन आहे हा प्रोनाऊन याच्याशी संबंधित. चलो लेट्स डू इट. थँक्यू. चला, सगळ्यात पहिले प्रोनाऊन म्हणजे नेमकं काय. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, प्रोनाऊन म्हणजे नावाच्या जागी जे आपण शब्द वापरतो त्याला आपण प्रोनाऊन म्हणतो. राईट, बरोबर आहे. जसं तुमच्या समोर उदाहरण दिलेलं आहे, राम इज प्लेइंग. आता राम हा एक मुलगा आहे, तर रामच्या जागी मी वापरतो ही इज प्लेइंग. सेकंड आहे, सीमा इज रीडिंग. सीमाच्या जागी मी शब्द वापरतो शी इज रीडिंग. द एरोप्लेन इज लँडिंग. द एरोप्लेन इज लँडिंग. आता एरोप्लेन हा नॉन लिव्हिंग थिंग आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण इट हा शब्द वापरतो. मी नंतर सांगेल तुम्हाला इट हा नेमका कुठे कुठे वापरला जातं. ठीक आहे, पण आता उदाहरण जरा लक्ष द्या. एरोप्लेन इज लँडिंग, इट इज लँडिंग. राईट. त्यानंतर रमन अँड अलिशा आर लिसनिंग. रमन अँड अलिशा आर लिसनिंग. आता हे दोघे आहेत, दे आर लिसनिंग. बरोबर. ऋषी, प्रिया अँड मी. आता बघा, या गटामध्ये मी आहे. ऋषी, प्रिया अँड मी आर वॉकिंग. तर मी काय म्हणणार, वी आर वॉकिंग, कारण त्या गटात मी आहे ना, म्हणून. ठीक आहे. पुढे आहे प्रणय, सक्षम अँड पिहू आर क्लेवर गर्ल्स. ठीक आहे. प्रणय, सक्षम अँड पिहू आर क्लेवर गर्ल्स. यू आर क्लेवर गर्ल्स. ओके. प्रणयच्या जागी आपण प्रीती वाचूया. ठीक आहे. प्रीती, त्यानंतर सक्षम अँड पिहू आर क्लेवर गर्ल्स. आता शेवटचा सेंटेन्स आहे, आय एम प्रिपेअरिंग फूड. ठीक आहे. आता हे बघा, जेव्हा आपण प्रोनाउन म्हणतो तेव्हा साधारणतः लोकांच्या डोक्यात हेच आयडिया येते की ही, शी, इट आणि मग दे, वी, यू. राईट. हे आपण प्रोनाउन म्हणून वापरत असतो, बरोबर आहे. नावाच्या जागी किंवा एखाद्या गटाच्या जागी जो शब्द आपण यूज करतो तो आहे प्रोनाउन. एक्झॅक्टली बरोबर आहे, बरोबर. परंतु आता याच्यात दे आणि वी याच्यातला फरक सांगतो मी. दे, दे म्हणजे असा गट ज्या गटामध्ये मी नाहीये, म्हणजे तुम्ही नाही आहात. दे म्हणजे समजा मी वर्गात शिकवत आहे आणि माझ्या बाजूच्या वर्गात जे विद्यार्थी आहेत त्यांना, त्यांच्यासाठी मी दे हा शब्द वापरेल. ठीक आहे. आणि वी, ज्या गटामध्ये मी आहे, आम्ही, त्या गटासाठी मी आम्ही किंवा वी हा शब्द वापरेल. ओके. सो आतापर्यंत तुम्हाला कदाचित हे माहित होतं, बरोबर आहे. प्रोनाउन म्हणजे साधारणतः आपण एवढंच शिकलोय, म्हणजे काही लोकांना याच्यापेक्षा जास्त माहित असेल, त्यांचं स्वागत आहे. पण आतापर्यंत आपण हे शिकलोय. आता थोडस याच्या पलीकडे जाऊया. ठीक आहे. आणि आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया की प्रोनाउनचे नेमके प्रकार काय काय आहेत. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे प्रोनाउनचे. देर आर 7 टाइप्स ऑफ प्रोनाउन्स जे आपण आज अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. सो द फर्स्ट वन इज पर्सनल प्रोनाउन, सेकंड इज possessive pronoun, third one is reflexive pronoun, fourth one is demonstrative pronoun, then interrogative pronoun and relative pronoun and indefinite pronoun. ठीक आहे. तर आतापर्यंत प्रोनाउन म्हणजे आपल्याला ही, शी, इट, दे, वी, यू, आय असंच वाटायचं, परंतु इथून जरा पलीकडे जाऊ आपण आणि हे 7 प्रकारचे प्रोनाउन आपण आज अभ्यास करूया. बघूया याची काय मजा असते. तर या प्रोनाउनचे जरा गट पडतात बघा. ही, शी, इट, ही, शी, इट, है ना, आणि एखाद्याचं नाव, हा एक गट असतो. ही, शी, इट. दे, वी, यू. दे, वी आणि यू हे साधारणतः प्लुरल मध्ये येतात, म्हणून याचा एक गट. दे म्हणजे अनेक वचन, वी सुद्धा अनेक वचन आणि यू हा सुद्धा एक वचन आणि अनेक वचन दोन्ही ठिकाणी वापरतो आपण. हा एक गट झाला. आणि तिसरा गट आहे आय. आय म्हणजे एक सिंगल असते. ठीक आहे. तर असे 3 गट असतात. आणि आता आपण सगळ्यात पहिला गट बघूया, तो आहे पर्सनल प्रोनाउन. ठीक आहे.
आता पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय? बघा, जे आपण सुरुवातीला शिकलो ना, म्हणजे मी रिपीट नाही करणार. जे आपण सुरुवातीला शिकलो, ही, शी, इट, दे, वी, यू, हे जे प्रकार असतात, जे बेसिक आपल्याला माहिती असते, जे बेसिक गोष्टी आपल्याला माहित असतात, ते होतात पर्सनल प्रोनाउन. का? कारण हे पर्टिक्युलर व्यक्तीच्या जागेवर किंवा वस्तूच्या जागेवर वापरणाऱ्याची वस्तू आहे, वापरणाऱ्याचा प्रोनाउन आहे. म्हणून हा पर्सनल प्रोनाउन आहे. हे स्लाइड मी रिपीट करणार नाही, हे तुम्ही याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्सनल प्रोनाउन म्हणजे ही, शी, इट, दे, वी, यू आणि आय, हे झाले पर्सनल प्रोनाउन. ठीक आहे, आपण पुढे वाढूया. आता बघा, पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? माझे, तिचे, त्याचे, त्यांचे, आमचे, जेव्हा असे शब्द आपण वापरतो ना, तेव्हा त्याला पॉझेसिव्ह प्रोनाउन असं आपण म्हणतो. याच्यात मुळातच ओनरशिप दाखवण्याचा प्रयत्न असतो, की हे माझं आहे, हे तिचं आहे, ते त्याचं आहे, ते त्यांचं आहे. तर जेव्हा या पद्धतीचे जेव्हा वर्ड्स आपण यूज करतो, याच्यात इंग्लिशमध्ये जरा सांगतो, माइन, yours, his, hers, ours and theirs. ठीक आहे, या पद्धतीचे जेव्हा आपण वर्ड आपण यूज करतो, when we use these word, then it is called as a possessive pronoun. आता तुमच्या समोर एक्झाम्पल आहे स्क्रीनवर. सगळ्यात पहिले माइन. माइन, द ब्लॅक कार इज माइन. म्हणजे बघा, तिकडे खूप साऱ्या कार उभ्या आहेत, परंतु जी ब्लॅक कलरची कार आहे ते माझी आहे. दॅट इज माइन. आय थिंक दिस पेन्सिल इज युअर्स. हे तुझं आहे. बघा, फक्त माझं तुझं या शब्दावर फोकस करा. दॅट टॉय ऑन द फ्लोर इज हिज. तो जो फ्लोअरवर जे जे टॉय ठेवलाय ते त्याचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मुस्कान्स ड्रेस इज न्यू बट हर्स इज क्लीनर. त्यानंतर आर्स, बघा, आमचं, आमचं. आवर डिसिजन इज फायनली आर्स. द डिसिजन इज फायनली आर्स. आणि शेवटचा आहे देअर्स. द हाऊस ऑन द कॉर्नर इज देअर्स. आय होप या सिंपल पद्धतीने तुम्हाला पॉझेसिव्ह प्रोनाउन, बघा मुलांना हे माहित नसते, ठीक आहे, पॉझेसिव्ह प्रोनाउन नेमकं काय आहे, तर म्हणून हे स्लाइड मी तुमच्या समोर आणली आहे. आपण पुढे वळूया. याच्यानंतर आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय? आपण मिरर समोर उभे राहतो, तर आपल्याला आपली रिफ्लेक्शन दिसते ना, बरोबर आहे. जेव्हा आपण मायसेल्फ म्हणजे माझं, स्वतःचं, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ आणि इटसेल्फ, जेव्हा आपण इटसेल्फ असे शब्द यूज करतो, तेव्हा ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असते. आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. आय अलाउड मायसेल्फ अ मोमेंट टू रिलॅक्स. मी स्वतःला अलाउड केलं. बघा, स्वतःला, स्वतःला हा शब्द आलेला आहे, त्यामुळे तो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मध्ये जाणार. ठीक आहे. युअर सेल्फ, यू शुड बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. तुला स्वतःवर, तुला स्वतःवर अभिमान असला पाहिजे. बघा, स्वतःवर, स्वतःला. हिमसेल्फ, ही टॉट हिमसेल्फ टू बी सिन्सिअर. त्यांनी स्वतःला सांगितलं, बघा, वारंवार, स्वतःला, तुम्हाला, हे जे शब्द आपण यूज करतोय ते जातात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन या कॅटेगरीमध्ये. हरसेल्फ, शी लुक्ड ॲट हरसेल्फ इन द मिरर. ठीक आहे, तिने स्वतःला, पुन्हा एकदा बघा, बोलता बोलताच येते, तिने स्वतःला मिरर मध्ये बघितलं, है ना. आरसेल्फ, वी ट्रीटेड आरसेल्फ टू अ नाईस डिनर. ठीक आहे, आम्ही स्वतःलाच काय केलं, सायंकाळचं डिनर ट्रीट केलं, बरोबर आहे. सर, या पद्धतीने जेव्हा स्वतःचं, स्वतःला, तुम्हाला असे शब्द जेव्हा येतात, त्यावेळेला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे समोर येतं. ठीक आहे. आय होप या पद्धतीने तुम्हाला हे समजत आहे. आणि जर तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील किंवा काही सांगायचं असेल, तर तुम्ही चॅट बॉक्सवर मला ते सांगू शकता. युट्यूबच्या चॅट बॉक्सवर, कमेंट बॉक्सवर तुम्ही ते सांगू शकता, जेणेकरून पुढे जर काही चेंजेस करायचे असतील तर आय एम रेडी टू डू दॅट. थँक्यू. आपण पुढे वळूया. पुढे आहे, आता बघा, एखादी वस्तू कुठे आहे आणि किती आहे, हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह असते. आता उदाहरण बघा, धिस, दॅट, दीज, दोज. धिस म्हणजे एखादी वस्तू जे माझ्या जवळ आहे. दिस इज माय कॅट. दिस इज माय शर्ट. ओके, दिस इज माय शर्ट. ठीक आहे. आता हे एकच वस्तू आहे समजा माझ्याकडे, उदाहरणार्थ एकच, किंवा एकच बुक आहे माझ्याकडे. सो दिस इज माय बुक. दिस इज माय बुक. आता एखादी वस्तू जे माझ्यापेक्षा दूर आहे, लांब आहे, तर धिसच्या जागी मी यूज करेल दॅट. दॅट इज माय कार.
बरोबर आहे. आता जर उदाहरण काय दिलं आहे, दॅट इज अ ब्युटिफुल ड्रेस. ओके, म्हणजे एखादी वस्तू जे आपल्या अगदी जवळ आहे किंवा जे अगदी 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 आपल्या हाताच्या अगदी जवळ आहे, तर त्याला आपण धिस असा शब्द वापरतो. धिस हा प्रोनाउन वापरतो. आणि एखादी वस्तू जरा लांब आहे, जसं आता फॅन, फॅन बराच उंचावर आहे, तिथे मी पोहोचू शकणार नाही किंवा माझा हात पोहोचणार नाही, तर अशा वेळेला दॅट इज अ फॅन, दॅट इज अ फॅन. तर त्यावेळेला दॅट हा प्रोनाउन आहे. ठीक आहे, कारण दॅट आपण केव्हा यूज करतो, एखादी वस्तू जेव्हा दूर आहे आणि एवढे दूर आहे की जे आपण तिथपर्यंत सध्या पोहोचू शकत नाही, सो दॅट इज, त्यावेळेला आपण दॅट हा शब्द यूज करतो. आता दीज म्हणजे एखादी वस्तू जास्त संख्येने आहे, जसं बुक्स. ठीक आहे, दीज आर द बुक्स, दीज आर द बुक्स. समजा हे बुक्स आहेत, माझ्याकडे जास्त बुक्स आहेत, तर आपण धीस नाही वापरणार, दीज वापरणार. ओके, कारण हे जास्त आहे, संख्येने जास्त आहे, सिंग्युलर नाही, ते प्लुरल आहे, अनेक वचनांमध्ये आहे. त्यावेळेला आपण दीज हा प्रोनाउन वापरूया, दीज आर द बुक्स. आणि एखादी बुक्स किंवा एखादी पुस्तकांचा बंडल हा जरासा लांब असेल, तर काय वापरू आपण, दोज आर द बुक्स. किंवा एखादी लोकांचा समूह असेल, दोज आर द पीपल. किंवा एखादी समूह जरा लांब असेल किंवा दूर असेल, दोज आर द चिल्ड्रन. राईट. तर अशा पद्धतीचे जेव्हा आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह, याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह आपण असा शब्द वापरतोय, कारण याच्याने आपण सिंग्युलर आणि प्लुरल, जवळ आणि दूर, या या गोष्टीचा आपण उल्लेख करतोय. म्हणून या प्रकारच्या प्रोनाउनला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. आणि विशेषतः हे प्रोनाउन आपण पॉइंट आउट करून सांगू शकतो, दिस इज, दॅट इज, दोज आर, दीज आर, या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणून याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असं म्हटले जाते. पुढे वाढूया. यानंतर आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. आता याच्यात खरं तर प्रश्न असतात जे WH पासून स्टार्ट होतात, म्हणजे जसं हु, व्हॉट, विच अँड हुज. आता याच्यात विशेष रिझन असते, जसं हु, याच्यात सब्जेक्ट आपण वापरलेला आहे, हु मेड धिस पेन्सिल, हु मेड धिस पेंटिंग. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला नेमकं शोधायचं आहे की तयार कोण केलेला आहे. तर त्याच्यातला जो हु आहे, WHO, तो एक प्रोनाउन आहे जो इंटरोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये येते. दुसरा आहे whom should I invite to the party. आता याच्यात whom, याच्यात म्हणजे नेमकं आपल्याला कोणाला बोलवायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. त्यामुळे whom हा शब्द इंटरोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये वापरला जातो. त्यानंतर आहे whose books are these. आता नेमकं हे पुस्तक कोणाचे हे मला माहित नाही, त्यासाठी आपण whose, कोणाचे, कोणाला, कोण, हे जे शब्द आपण वापरतो ना, ते आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये आपण वापरतो. ठीक आहे. आता आपल्याकडे बरेचसे ऑप्शन असतात, जसं आता इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे विद्यार्थ्यांना, किंवा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन. तर आपण काय प्रश्न विचारू त्यांना, व्हॉट इज युअर फेवरेट कलर, व्हॉट इज युअर फेवरेट डिश, ओके, व्हॉट इज युअर फेवरेट प्लेस. जेव्हा या पद्धतीचे आपण शब्द यूज करतो, ज्याच्यावरून आपण विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन घेतो, किंवा कोणाचीही असो, विद्यार्थ्याचीच नाही पर्टिक्युलरली, कोणाची इन्फॉर्मेशन जेव्हा आपण घेतो, तेव्हा व्हॉट हा प्रोनाउन आपण यूज करतो. आणि विच ऑफ दीज ऑप्शन्स डू यू प्रिफर. तर या पद्धतीने आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन, बरेच विद्यार्थ्यांना, बरेच लोकांना हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन हा टर्म माहित नसतं, त्यामुळे मी माझ्या स्लाइडमध्ये आणि माझ्या प्रेझेंटेशनमध्ये हे मी दाखवलेलं आहे. आता पुढे रिलेटिव्ह प्रोनाउन. आता मी तुम्हाला हे जरा इझी पद्धतीने सांगतो. तो मुलगा नाही का जो उशिरा आला होता, बघा, तो मुलगा जो उशिरा आला होता, ते सर ज्यांनी आपल्याला मदत केली होती, जो उशिरा आला होता, ज्यांनी आपल्याला मदत केली होती, बघा या वर्ड कडे फोकस करा. जो उशिरा आला होता, ते सर ज्यांनी आपल्याला मदत केली, त्या काकू जे आपल्याला आपल्याला सांगितलं होतं, ज्यांनी आपल्याला रस्ता सांगितला होता, ते काका. बघा याच्यात मी ते काकू आणि काका, तो आणि त्याच्यात नाही, जे, जो, ज्यांनी, या वर्डवर मी फोकस करतोय, कारण हाच आपला पुढचा आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. आता एक्झाम्पल आहे हु, द वुमन हु लिव्स नेक्स्ट डोअर इज अ डॉक्टर. ठीक आहे. whom, the applicant whom we interviewed was perfect. ज्या उमेदवाराला आपण ज्याचा इंटरव्ह्यू घेतला तो परफेक्ट होता, ज्याचा आणि तो. ठीक आहे, तर याच्याने दोन दोन गोष्टी कनेक्ट होत आहेत. ठीक आहे. whose, the student whose paper was chosen won an award. which, the year the car which is red is in the driven. Okay, that, the painting that sold for a million dollar is now in a museum. बघा, ज्याचे,
जसे, ज्याचं, हे जसं जेव्हा आपण हे टर्म यूज करतो तेव्हा आपण त्याला रिलेटिव्ह, कारण आपण त्याला रिलेट करत आहोत एकमेकांशी, तर या प्रकारच्या नाऊनला रिलेटिव्ह प्रोनाऊन असं आपण म्हणतो. आणि शेवटचा आहे इनडेफिनेट प्रोनाऊन. कोणीतरी, केव्हा तरी, किंवा सगळेजण, है ना. जेव्हा आपण असे शब्द वापरतो तेव्हा त्याला इनडेफिनेट प्रोनाऊन म्हणतो, कारण याच्यात स्पेसिफिक नसते. कोणीतरी म्हणजे नेमकं कोण, है ना. समबडी म्हणजे नेमकं कोण, है ना. एव्हरीवन म्हणजे कदाचित सगळे, है ना. तर त्याच्यात आपण स्पेसिफिक नाही ठेवू शकत, अशा वेळेला आपण इनडेफिनेट प्रोनाउन असं आपण वापरू शकतो. जसं समवन लेफ्ट देअर फोन ऑन द बस. एव्हरीबडी लव्स अ गुड पार्टी. आवडतात ना तुम्हाला पार्टी? बर. नोबडी वर्क्स ऑन संडेज हिअर. एव्हरीथिंग, आय थिंक आय हर्ड समथिंग, डॉग शुडंट ईट एनिथिंग दॅट हॅज अ चॉकलेट. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी आपण एव्हरीवन किंवा समवन, एव्हरीबडी, एनीबडी, एनीवन, नोबडी, नो वन असे जेव्हा टर्म जेव्हा आपण यूज करतो तेव्हा त्यांना इनडेफिनेट प्रोनाउन असा वापरतो. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. तर तुम्ही सुद्धा तुमचे काही लाईक्स, तुमचे व्ह्यूज, तुमचे कमेंट्स चॅटबॉक्सवर टाका, जेणेकरून ते माझ्यापर्यंत येतील. व्हॉट्सअपवर मला करा, माझा व्हॉट्सअप नंबर बऱ्याच लोकांकडे आहे. थँक्यू सो मच, तुम्ही एवढं ऐकलात. आणि I request all of you, kindly use this video for your classroom level. This is definitely going to be helpful for you, for your learner. All right. Whatever your professions are, whatever you're doing, that doesn't matter. The thing is, try to learn something new every single day. Okay. You're meant to develop yourself. Okay. तर एवढे बोलून तुमची रजा घेतो. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. लाईक्स करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण भेटूया. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. नमस्कार.